नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 31 जुलै आणि नेहमीप्रमाणे आपण निघलोय. आज आपण आपल्या वेळेनुसार जेवढ्या राईड करता येतील त्याचा प्रयत्न केलाय. तर ब्लॉगमध्ये बघा की नक्की आपण कुठं कुठं गेलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजत 5:26 तारीख आहे 31 जुलै. तर आपण निघतोय सकाळी. लवकरच आवरलं होतं पण आपला असंच वेळ झाला. पाऊस पण सुरू आहे थोडा थोडा आणि गॅस पण भरायचा आहे. तर बघूया आपली सुरुवात आज कोण करते. चला, आपली दिवसाची सुरुवात झालेली आहे उबेरकडनं. आणि पाऊस बघा तुम्ही किती चालू आहे. मॉर्निंग पासून एकदम सकाळी निघल्यापासून पाऊस सुरू आहे. आता वाढलाय पाऊस. आणि आपल्याला पहिली राईड ही एअरपोर्टची भेटलेली आहे उबेरकडनं. 15 आणि 17 किलोमीटरची 220 वगैरे काहीतरी दाखवलंय. मी एक्सेप्ट केलंय. नंतर तिथनं आपल्याला कनेक्टिंग राईड भेटून जातील. तर आपण चाललोय कस्टमरला पिक करायला. राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो आपण. आलो एअरपोर्टला, कस्टमरला सोडले आणि कस्टमरचं बिल 178 पण आपल्याला 216 भेटलेत. आता इथं बघा पुढे हा ऍक्सिडेंट झालेला आहे. गाडी कशी डिवायडरला घुसली आहे बघा. इथे येल्लो पट्टी दिसते, तिथनं घुसली डायरेक्ट सरळ डिवायडरला. आता यांना काढावी लागेल ही गाडी. आता इथं लक्षात आलं नसेल, सरळ घुसले जोरात आणि सरळ घातली. आणि आता कॅब भरपूर दिसतात ते सगळ्या पार इथं रोडलाच उभ्या आहेत गाड्या. 200 कॅब दिसतात. आता राईड पडल का नाही पडल शंका आहे. नाही तर मग मी आपल्या स्टेशनला निघेल. कारण इथं भरपूर कॅब उभे. या रोडला कधीच कॅब उभ्या राहत नाहीत. जर कॅब जास्त झाल्या ओव्हर क्राऊडेड तर हे प्रॉब्लेम आहे. आणि मागून पोलिसांची पण गाडी आली. आता या सगळ्या गाड्या काढणार. आता नाही उभे राहू दे तिथं. तर ठीक आहे, राईड तर नाही वाजली म्हणल्यावर तरी आपण इथं पुढं थोडंसं साईडला घेऊन 5 मिनिटं वेट करू. राईड पडतीये का? जर नाही पडली तर आपण स्टेशन साईडला जाऊ. 15-20 मिनिटं आपण वेट केला तरी पण काय राईड वाजलीच नाही कोणतीच. 1 वाजली भोपकेलची. भोपकेलपासून स्टेशनला तर आपण आहे विश्रांतवाडीला. 5.25 किलोमीटर कस्टमर लांब आहे आणि जायचे पुणे स्टेशनला. राईड आहे 159 रुपयाची. काय परवडती? परवडायला काय नाही, जोपर्यंत जाईपर्यंत ती कॅन्सल होणार. 5.25 किलोमीटर जायचं. कस्टमर नाही थांबत. कस्टमरला लगेच पाहिजे. 2 कॅब बुक करतात, जी लवकर ती घेतात आणि दुसरी कॅन्सल करतात. त्याच्यामुळं तिकडं नको. मग बाकी तर इकडं काही एक पण नाही वाजली, कारण कॅबच भरपूर आहे. जवळपास 215 इंटरसिटी आणि 190 गो. तर आपण निघतोय आता सिम्बॉयसिसच्या रोडनी. तर विमाननगरला वगैरे बघूया. आता इथनं पडती का नाही पडले तर आपण हळूहळू स्टेशन साईडला वळू. मग काय करणार, कारण राईड नाही म्हणलं इथं आपला टाइम घालवणार काय. माझे ऑलरेडी 20 मिनिटं गेलेत माझ्या हिशोबाने. तर ठीक आहे, बघूया आता नेक्स्ट राईड आपल्याला कुठून भेटते. होप सोडून आपण निघलो होतो स्टेशन साईडला आणि लगेचच एक पुढच्या मिनिटाला आपल्याला पिंपरी सौदागर दिसलं 1.4 किलोमीटर. तर ते ॲरोमॉल मधनच आहे बहुतेक. 1 मिनिट कॉल येतोय कस्टमरचा. आलोय आपण पिंपरी सौदागरला. कस्टमरला सोडलंय आणि पाऊस बघा तुम्ही. पाऊस एकदम जोरात. पिंपरी सौदागरला कस्टमरला सोडल्यानंतर आपल्याला एक निगडीची आकुर्डीची राईड पडली. सो आपण एक्सेप्ट केली आणि DY पाटील कॉलेजच्या इथेच होतं ते. तर ती राईड आपण सोडली. 166 असं काहीतरी दाखवलं होतं. ऑनलाईन पेमेंट होतं आणि ती राईड कम्प्लीट व्हायच्या 1.5 किलोमीटर आधीच आपल्याला एक एअरपोर्टची राईड भेटली ओलाकडनं. 257 रुपये आपल्याला फेअर दाखवलं होतं. सो आपण एक्सेप्ट केलं. डोक्यात विचार तेच होता की आता इथनं राईड एक आली होती स्पाईनची, पण मी नाही घेतली. स्पाईन रोडला भोसरीची 170. पण म्हणलं नको, तिकडनं रिटर्नची नाही भेटणार. मग मी म्हणलं निगडीची आकुर्डी कुठं इकडं भेटेल समजा भेटली छोटीशी एक करू आणि मग आपण तिकडं बघूया पुण्याच्या साईडला रेल्वे स्टेशन वगैरे तिकडं. आणि नेमकी आपल्याला एअरपोर्टची भेटली. तर 257 दाखवले. कस्टमरला कॉल केलाय, येतो बोलले 2 मिनिटांमध्ये. आपण आल्यावर आरआयडीचा ऑप्शन चालू करतो. आता याच्यामध्ये ओलाला असं आहे का वेट टाइम नाही भेटत आपल्याला. तरी पण मग आरआयडी केलं म्हणजे आपल्याला कॅन्सलेशनचे पैसे भेटून जातात. सो आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला आणि आता इथनं बघूया आता वेळ किती लागतोय आपल्याला. परत आलोय आपण एअरपोर्टला. तर 16 ते 20 कॅब आहेत पण नंबर नाही लागला. एक पण राईड नाही पडली. पण सर्ज आहे. आता इथनं बाहेर पडलं तर एकदम सर्ज भेटल. तर ठीक आहे, इथनं आपण बाहेर पडू, थोडं फ्रेश होऊ. आणि आधीच्या कस्टमरला आता जे आणलं मी आकुर्डीपासनं एअरपोर्टला 303 रुपये कस्टमरचं बिल झालंय. 260 रुपये आपल्याला दिलेत.
तर ठीक आहे, 800 850 वगैरे आपला अर्निंग झाला असेल. टाइम झालाय 9:19 आणि गाडी चालली 85 किलोमीटर 10 रुपये प्रमाणे चालू आहे. रॅपिडो येत होते पण ऑलरेडी राईड एक्सेप्ट होती. आणि इथं एअरपोर्ट पासून बाहेर पडल्यावर राईड भरपूर पडणार आहेत आपल्याला, कारण पाऊस झालाय त्यामुळे सर्ज भेटणार आहे. तर ठीक आहे, इथं आपण आता थोडं साईडला घेऊ, फ्रेश होऊ आणि राईड पडते का बघूया 1 मिनिटासाठी, कारण इथं उभं नाही राहता येत, पण एक फ्रेश व्हायला काय हरकत नाही 2 मिनिटासाठी. तर ठीक आहे, बघूया आपल्याला राईड कुठं पडते. आता रॅपिडो कडनं राईड भेटले आपल्याला विश्रांतवाडीची 1.5 किलोमीटर कस्टमर लांब आहे, पण इथं पुढे चौकामध्ये गर्दी आहे. तर बघूया आपल्याला वेळ किती लागतोय, कारण हा चौक जरा यांनी मोठा केला पाहिजे. पण काय आहे, सगळीकडनं आर्मीवाल्यांचे एरिया आहेत त्यामुळं मग मुश्किलच आहे. त्यामुळे या रोडला नेहमी गर्दी असते, अचानकच गर्दी होऊन जाते, नाही तर मग एकदम मोकळा असते. ठीक आहे, आता बघू ही राईड कॅन्सल होती का आपण नेतोय, कारण गर्दीमुळे जर वेळ लागला तर कस्टमर कॅन्सल करून टाकतं. 7 मिनिटं सांगते आपल्याला पोहोचायला, बघूया आता 7 मिनिटच लागतात का. एअरपोर्ट पासनं टिंगरे नगर थोडंसं, तिथनं आपल्याला राईड पडली होती ही पिंपळे सौदागर म्हणून आलं होतं, पण ते पिंपळे सौदागर नव्हतं, ते निघालं नेहरू नगरला, वल्लभनगरच्या इथनं लेफ्ट मारून आपण थोडं 2 किलोमीटर पुढे आला असेल. कस्टमरला सोडला, त्या ट्रिपला थोडासा वेळ जास्त लागला. मला दाखवले होते 250 वगैरे, पण कस्टमरचं बिल झाले 284, 284 बिल झाले. आणि याच्यामध्ये 427 काहीतरी ओला, 435 उबेर, 5 रुपये कस्टमर सुट्टे नव्हते ते एक्स्ट्रा, आणि 284 असे. तर 1151 रुपये आपला अर्निंग झाले. टाइम झाले 10:28. अर्धी टाकी CNG आहे, गाडी चालली 105 किलोमीटर. तर आता आपल्याला भूक लागली आहे. भूक म्हणजे आपण काही खाल्लं नाही, तर ऍटलिस्ट काही ना काही खाऊन घेऊ. आता इथं वल्लभनगरच्या इथं आपण नेहमी पोहे खातो, तिथं जाऊया. 2 किलोमीटर आहे, पण हरकत नाही. आता ऍप चालू केलं तर लगेच पडल राईड, पण तेच परत मग भूक लागणार, भूक मोड होणार. त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ, नाश्ता करू आणि पुढं काम कंटिन्यू करू. आपला अर्धी टाकी आहे. जर हायवेला गेलो मी तसंच तर CNG भरून घेईल, नाही तर मग आहे त्या याच्यावरच आपण काम करूया. बघूया मग नंतर काम किती, कारण काल आपण 300चं पेट्रोल पण टाकून घेतलं होतं एक्स्ट्रा असंच, कारण गाडीत पेट्रोल पाहिजे. 1 गाडीवरच आलो होतं डायरेक्ट. 3 गाड्या आता आहे, समजा आपण 3 गाड्या जरी पकडलं 3-3.5 लिटर जरी गाडीत पेट्रोल असलं तरी एक 70-80 किलोमीटर गाडी चालेल कशी पण. 25चं जरी ऍव्हरेज पकडलं तरी 75-80 किलोमीटर तर गाडी कशी पण चालेल. म्हणजे ते एमर्जन्सीसाठी आपल्याकडं पेट्रोल आहे. आणि गॅसचा आपला रोजच्या रुटीनचा आपला जो आहे तो, तर माझी सवय अशीच आहे की मी 200-300चं पेट्रोल जेव्हा अमाऊंट जसं असेल माझ्याकडं त्या हिशोबाने मी भरत चालतो. म्हणजे मग आडीनडीला आपल्याला हेच उपयोगी पडतं. ऍटलिस्ट अर्धी टाकी तरी CNG पाहिजे. आता मी लोकल काम करतो म्हणून मला काही गरज नाही वाटत, पण जेव्हा मी कधी समजा मुंबईची वगैरे ट्रिप असेल तर मी 400-500 रुपयाचं एक्स्ट्रा पेट्रोल टाकून घेतो आपल्या सेफ्टीसाठी. CNG भेटतो नाही भेटतो आपल्याला माहित नसतो, गर्दी लागली कुठं काय, त्याच्यामुळं आपल्याकडं बॅलन्स मध्ये पाहिजे. तर ठीक आहे, बघूया. आता इथं 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर आहे. नाश्ता करतो आणि पुढे अपडेट करतो. आपण आणखीन एक ऍप घेतलंय की ज्यामध्ये आपल्याला डेमो अमाऊंट भेटती, जेवढी पण तुम्हाला पाहिजे, 10 लाखापर्यंत फक्त. त्याच्यातले आता आपण असं डोक्यात ठेवतोय की आपल्याकडे ₹1,00,000 आहे. तर शेअर मार्केटचं जसं चार्ट असेल, जसं माझं सेटअप बसत असेल तसा मी ट्रेड करतो त्या. म्हणजे खऱ्या अमाऊंटनी नाही, पण एक ऍटलिस्ट डोक्याला आपल्याला चालना भेटत राहावी, शांतता राहावी. आपण जे ट्रेड करतोय, जे सेटअप बसतोय त्याच्यानुसार ट्रेड बसतोय का नाही बसत. तर आज एक आपण ट्रेड केलाय, त्याचा फोटो मी टाकल. तर त्याच्यामध्ये आपल्याला 3,000-3,500चं काहीतरी प्रॉफिट झाले. ते 101 रुपये टॅक्स पकडा तिथं, तर 3,000 निव्वळ आपल्याला प्रॉफिट राहिले. त्याच्या मागे इन्व्हेस्टमेंट होती माझी 30-35 हजार रुपये. तर माझं असंच आहे की ₹1,00,000 जर आपल्याकडं फंड असेल तर 30-40 मी एका वेळी यूज करतो. त्याच्यातले 3-4% मला पाहिजे असतात, पण मला फ्लो मध्ये भेटून गेलेत. तर तसं बघितलं तर आपल्याला जवळपास 9 ते 10% आपल्या रिटर्न्स भेटलेत अमाऊंटच्या. 1,00,000चा हिशोब केला तर ते 3% होतात, जे माझं टार्गेट असतं 3 ते 4%. तर ठीक आहे, असं 3 ते 4 हजार रुपये तिकडनं यावे शेअर मार्केटमधून, 1,000-1,500 रुपये इकडनं यावं, असंच टार्गेट आहे माझं पुढे भविष्यामध्ये एक 3-4 महिन्यानंतर. तर आपला अभ्यास सुरू झालाय आता, प्रॅक्टिस. ते एक ऍप मित्राने सजेस्ट केलंय का, तर त्याच्यामध्ये करतोय. परत ते बिटकॉइन आणि गोल्ड मध्ये घरी गेल्यानंतर त्याचा चार्ट माझा ओपन असतो, त्याचा अभ्यास करत असतो. तर असा वेळ रील्स बघण्यापेक्षा मी हे असं करत बसतो. मला जेव्हा वेळ असेल तेव्हा अभ्यास पण होतो,
आणि मी आता गॅप जो घेतलाय तो विसरणार नाही, म्हणून माझा अभ्यास पण सुरू राहील. त्यासाठी मी एक ऍप पण घेतलंय ते. ठीक आहे, हरकत नाही. तर बघूया पुढे कसं होतंय. आपल्याला डी.वाय पाटीलच्या इथनं जी राईड भेटली होती पुणे स्टेशनची, तर कस्टमरला सोडलंय आणि तिथनं मेट्रो स्टेशनच्या इथनं आपल्याला राईड पडली. आपल्याला स्टेशन दाखवलं इन फ्रंट ऑफ, पण ते मेट्रो स्टेशनच्या तिथं आहे. तर ठीक आहे, कस्टमरचा कॉल झालाय, हल्दीरामच्या तिथं थांबलेत. आपण चाललोय कस्टमरला पिक करायला. आणि पिंपळे गुरव म्हणून आलं होतं ओलाकडनं. हे असं असतं बघा, ओलाची सुरुवात तुम्ही केली तर कंटिन्यू राईड पडतात, फक्त त्या ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. त्यासाठी आज ओलाच्या 4-5 राईड झाल्या आपल्या, 4 एक राईड, तिसरी किंवा चौथी राईड आहे. एक उबेरची पण झाली आणि रॅपिडोची पण झाली आपली राईड. तर ठीक आहे, 1150, 200, 1350, 1360 आणि आता हे 200 रुपये दाखवलेत मला. 1560, 1550 वगैरे आपला अर्निंग होते मग ही राईड झाल्यानंतर. ही राईडला पण आता 40-45 मिनिटं लागल आणि नंतर मग बघू आता इथनं पुढं. 4 गाड्या CNG राहिलाय, त्याच्यातला एक गाडी खाली बसल, एक गाडी खाली बसल ही ट्रिप करताना. कारण बाकीचं हिंजवडीचं वगैरे ज्या ट्रिप येतात ते तर हिंजवडीला डायरेक्ट 1 तास, 1.5 तास, 80 मिनिटं, 82 मिनिटं, 15-15 किलोमीटरला 1.5 तास ट्रॅफिक जाम आहे. परत हिंजवडीला आज पण पाऊस झाल्यामुळे तिकडे नेहमीच इश्यू झालाय आता. तर जायचे तर सकाळच जायचे, कारण आपल्याला एक फायदा आहे की ओला उबेरकडनं आपल्याला वेळ कळतो की किती लागणार आहे. तर त्याच्यामुळे अंदाज येतो आपल्याला जायचं का नाही जायचं. कारण तेवढ्या पैशात तेवढा वेळ जर नसेल मॅच झाला तर मग काय फायदा नाही. सो ठीक आहे, आता या राईडला मला 35 मिनिटं फेअर दाखवला. 35 ते 10 मिनिटं अजून तुम्ही एक्स्ट्रा पकडून चाला तरी परवडतं ना. किलोमीटर तेवढंच आहे, रेट 200 भेटणार आहे. आणि तिकडं जाऊन हिंजवडीला जाऊन 50-60 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटेल, पण आपला अर्धा-पाऊण तास तिकडे एक्स्ट्रा जाणार ट्रॅफिकमध्ये. आणि आज आपल्या सगळ्या राईड अशाच झाल्यात की 2 वेळा आपण एअरपोर्टला गेलोय, 2 वेळा एअरपोर्टपासून बाहेर आलोय आणि एक अशीच 2 छोट्या राईड झाल्या. तर चाललोय आपण आता कस्टमरला पिक करायला. आलोय आपण स्टेशनच्या इथं, बोलतो नंतर. तर आलोय आपण पिंपळे सौदागरला, कसपेटे वस्ती. कसपेटे वस्तीने अलीकडेच होतं. तर कस्टमरला सोडलंय. कस्टमरचं बिल झालं 320, आपल्याला दिलेत 200 रुपये. 120 रुपये ओलावाल्यांनी कमिशन घेतले आज फर्स्ट. म्हणजे ते जवळपास बघितलं तर 312, 40% कमिशन घेतले आपल्याकडनं. त्याच्यामुळं आज हा रेट काय कळलंच नाही मला. डायरेक्ट 120 रुपये कमिशन, एवढं नाही घेत कधी. काय असेल कस्टमरचा बॅलन्स असेल किंवा काय असेल, आपल्याला तर 12 रुपये प्रमाणे रेट भेटलाय. पण कस्टमर कडनं बघा ना, एवढं 120 रुपये जर कमिशन घेत. बाकीच्या वेळी काही वेळी एकदम मस्त ट्रिप देतात, पण आज आणि आता एअरपोर्टची पण इकडनं आहे ना 197 ची मला दाखवली. एवढ्या कमी मध्ये एअरपोर्टला कोण जात नाही. ऍटलीस्ट 250 रुपये, 240 वगैरे असे तरी भेटले पाहिजे. 197 म्हणल्यावर त्यातले आणखी 7-8 रुपये, 10 रुपये कमी करणार, 180 देणार. हे बहुतेक पीक टायमिंग संपला असावा 12 वाजेपर्यंतचा, त्याच्यामुळे रेट एकदम उतरलेत. 12 ते 4 मध्ये हेच असंच असतं, नंतर मग 5च्या पुढे रेट वाढतो, त्याच्यामुळे असू शकतं. आणि आपण मागाशी पोहे खायला जाणार म्हणून बघितलं तर संपलं होतं, नव्हतं. तर आपण म्हटलं आपण आता गॅस भरून घेऊ. भोसरीमध्ये आलोय तर त्या कॉर्नर वल्लभनगरला. तर आपण मग तिथं बघितलं की अशोका हॉटेल साईडला आम्ही नेहमी आहे ना मित्र अशोकाला भेटतो. तर ठीक आहे, मग तिथं अशोकाला आपला मसाला डोसा घेतला. तर एक घास खाल्ला, दुसरा घास असा फक्त फोल्ड केला, असा तोडला मी. तर त्याच्यामध्ये मला माशी दिसली डायरेक्ट असं हातातच. त्या डोश्यालाच एका साईडने लागलेली होती. त्याला बोलवलं, त्यांचा मॅनेजर पण आला, सॉरी वगैरे म्हटला आणि आपला डोसा बदलून दिला. आता इथं वाद घालण्यात काय अर्थ काय नव्हता. आम्ही लहानपणापासून इथं येतोय आणि चव वगैरे तशीच आहे, फक्त एखाद्या वेळेस होऊ शकतं नजर चुकीच्याने. तर त्याने लगेच मला दुसरा बदलून दिला. तर ठीक आहे, आणि जाताना पण सॉरी वगैरे म्हटला. त्याला म्हणलं ठीक आहे, होता असं कधी कधी. त्याने काय मुद्दाम थोडी केलेलं आहे, पण आता ते कसं आहे, टेस्ट वगैरे आम्हाला माहिती आहे सगळी, त्याच्यामुळं. दुसरं कुठं असतो तर मग नसतं ऐकून घेतलं आम्ही, म्हणजे मी तरी. ठीक आहे, तिथनं आम्हाला माहिती आहे तसं नाही करणार ती लोक.
तर आम्ही लहानपणापासून येतोय, म्हणजे मित्र आम्हाला कॉलेजला असतानापासून कुठं भेटायचं असेल तर अशोकाला. आत्ता पण लग्न झालंय सगळ्यांचे, आमचे मित्र कुठं भेटायचं असेल तर अशोकाला आमचा स्पॉट येतो. त्याच्यामुळं मग काय बोललो नाही, आलो आपल्या तिथनं पुढची राईड घेतली, स्टेशनची सोडली, स्टेशनपासून आता परत ही सोडली. आणि आता बघूया इथं आपलं बहुतेक 1580 किंवा 1580 वगैरे अर्निंग झाला असेल. तर पाऊस परत झालाय सुरू आता, तर पावसाचं काही येतोय जातोय असंच चालू आहे. तर आता इथनं बघूया परत राईड पडती का नाही पडती. पडेल राईड तर बघूया आता राईड कुठं पडती, किंवा मग आपण थांबतोय तर थांबू, किंवा राईड घेतली तर कंटिन्यू करू.